आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरी तसेच रस्त्यावर अंडाभुर्जीच्या गाड्यावर मद्यपान करणाऱ्या मद्यपींना पोलिसांनी चांगला चोप दिला। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, महालक्ष्मी नगर आदी भागात रस्त्यावर तसेच चायनीज अंडा भुर्जींच्या गाड्यांवर मद्यपान करणाऱ्यांवर 30 मद्यपींवर कारवाई करण्यात आली। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर मद्यपान करून रस्त्यावर गोंधळ घालणे, टवाळखोरी करणे, महिलांची छेड काढणे आदी प्रकारच्या तक्रारीत अंबड पोलीस ठाण्याकडे आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आले आहे। या संदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रोड रोमियो व मद्यपींना चांगलाच पोलिसी हिसका दाखविला। पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे व मद्यपींचे चांगलेच धाबे दणाणले आहे, परंतु सदर कारवाई सातत्याने होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये माननीय नाशिक शहराचे आयुक्त साहेब संकर्णी साहेब यांनी माननीय DCP चंटू मॅडम, गुन्हेगार मॅडम आणि ACP शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केल्याप्रमाणे ठिकठिकाणी स्टॉप अँड सर्चच्या कारवाई चालू आहेत। त्याच्यानंतर नागरिकांकडून काही तक्रारी येत होत्या, तसेच पेट्रोलिंग दरम्यान जे काही चायनीजच्या गाड्या आहेत, वाईन शॉपच्या बाहेर जे काही टवाळखोर उभे राहतात, तर त्यांना अद्दल घडवण्याकरता, त्या टवाळखोर कारवाईकरता आम्ही संयुक्तपणे कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये 4 अधिकारी, DVचं पथक, त्याच्यानंतर काही होमगार्ड आणि ऑफिस स्टाफ, तर या सगळ्यांची आपण मदत घेऊन त्या ठिकाणी जे काही रस्त्यावर दारू पिणारे किंवा टवाळखोरी करणारे असे जे इसम होते, तर त्यांना आपण तिथं कारवाई केलेली आहे आणि रोज संध्याकाळी या पद्धतीची कारवाई आम्ही सुरू ठेवणार आहोत। बरं सर, यामध्ये किती कारवाई केल्या सर? याच्यामध्ये आम्ही जवळपास 30 ते 35 टवाळखोर कारवाई केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची देखील आम्ही कारवाई केलेली आहे आणि रोज अशीच कारवाई सुरू राहणार आहे। AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।